त्यावेळेस वचनाकडे जात असताना आपण वचनाकडे ज्यावेळेस पौलाचं तिमोथेला दुसरं पत्र याचा दुसरा अध्याय आणि त्याचे 1 ते 26 वचन आपण बघणार आहोत. पौलाचं तिमोथेला दुसरं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि 1 ते 26 आपण सर्व वचन वाचणार नाही, पण जसं जसं आपण त्या वचनातून आपल्याला बोध घ्यायचा आहे ते वचन आपण घेऊ आणि पुढे पुढे जाऊ. या ठिकाणी हा जो पौल आहे हा तिमोथेला या ठिकाणी या दुसऱ्या अध्यायामध्ये किंवा या संपूर्ण दुसऱ्या पत्रामध्ये त्याला तो बोध करत आहे, शिक्षण देत आहे देवाच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत, वचनाच्या बाबतीत. आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये देखील तो तिमोथेला तेच सांगत आहे, तोच बोध करत आहे. आणि जरी तो तिमोथेला बोध करत आहे तरी तो आज आमच्यासाठी पण आहे आणि तो बोध आम्हाला पण घ्यायचा. तिमोथे हा त्याचा आत्मिक मुलगा होता. तिमोथेला पौलाने सुवार्ता सांगितली, तो देवाकडे आला, त्याचं तारण झालं आणि आता त्याचा जीवितक्रम कसा असावा याबद्दल पौल तिमोथेला वारंवार सांगत आहे. तर या ठिकाणी जो पहिला बोध आहे तो बोध तो तिमोथेला या ठिकाणी करत आहे आणि तो म्हणतो की आपण ख्रिस्ताच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत गेले पाहिजे. पहिल्याच वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, जर आम्ही त्याचे पुत्र आहोत, आम्ही त्याचे कन्या आहोत, तर ख्रिस्ताच्या ठाई असलेल्या कृपेमध्ये आम्ही बलवान होत गेलं पाहिजे. या ठिकाणी बघा, पहिलंच वचन जर आम्ही वाचतो, दुसरं तिमोथी दुसरा अध्याय पहिलं वचन, माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत जा. आज देवाची पण हीच इच्छा आहे की त्याच्या प्रत्येक मुलाने बलवान होत जावं. पण कशामध्ये बलवान व्हावं? शरीराने नव्हे तर आत्म्याने बलवान. ज्यावेळेस एक लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाला एक विशिष्ट आहाराची आवश्यकता असते. दुधापासून त्याची सुरुवात होते, त्याच्यानंतर त्याला अन्न दिलं जातं आणि मग पौष्टिक अन्न देऊन त्याची जी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता आहे, जी वाढ आहे, त्या ठिकाणी केली जाते. तसंच आम्ही सुद्धा देवाचे मुलं आहोत, तर देवाची पण हीच इच्छा आहे की शारीरिक वाढीबरोबरच आमची आत्मिक वाढ देखील झाली पाहिजे. आणि जसं शारीरिक वाढीसाठी मनुष्याला योग्य प्रकारचा व्यायाम, मोकळी हवा, विश्रांती, झोप याची आवश्यकता असते, तसंच आम्हाला आमचा आत्मा देखील सदृढ आणि बलवान होण्यासाठी, प्रभूमध्ये आम्ही बलवान होण्यासाठी आम्हाला पण या गोष्टीची आवश्यकता आहे. जर ह्या गोष्टी जर आम्ही घेतल्या नाही तर मग आम्ही आत्म्यामध्ये बलवान होणार, प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनामध्ये आम्ही बलवान होणार. तर आमचा जो आहार आहे, आत्म्याचा जो आहार आहे, ते म्हणजेच देवाचं वचन. ज्यावेळेस देवाचं वचन आम्हाला मिळतं तर त्या देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही आत्म्यामध्ये बलवान होतात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्याच्या इच्छेप्रमाणे करणं हेच माझं अन्न आहे. आज देवाचं वचन आमचं अन्न आहे आणि आमचा आत्मा बलवान करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. जसं अन्नाची आवश्यकता आहे तसं आत्म्यासाठी वचनाची पण आवश्यकता आहे. योग्य प्रमाणात आम्हाला हवेची पण, शुद्ध हवेची पण आवश्यकता आहे. आम्हाला श्वास आमचा खूप महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आत्मिक जीवनामध्ये आमची जी प्रार्थना आहे ही श्वासासारखी आहे आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रार्थना ही आम्हाला दिवसेंदिवस बलवान होत देते. त्यास प्रभू येशू जीवन आम्ही बघितलं तर तो नेहमी प्रार्थना करायला जायचा. डोंगरावर प्रार्थना करायचा, अरण्यामध्ये प्रार्थना करायचा, जंगलामध्ये प्रार्थना करायचा, गर्दीमधून वेळात वेळ काढून तो प्रार्थनेसाठी. आणि आत्मिक वाढ होण्यासाठी ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना पण खूप महत्वाची आहे, कारण तो आमचा श्वास आहे. आम्हाला पुरेशी झोप पण हवी आहे. झोपेमुळे
आमचं शरीर ताजंतवानं होतं. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाच्या सानिध्यामध्ये असतो त्यावेळेस ते देवाचं वचन आम्हाला ताजंतवानं टवटवीत करतं. आमच्यातला जो थकवा आहे तो घालून टाकतो. म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये येऊन त्याचं हे मनन करणं देखील अत्यावश्यक आहे आत्म्यामध्ये वाढण्यासाठी. त्याच्यानंतर व्यायाम हा देखील आमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. व्यायाम म्हणजे ख्रिस्ताची सेवा. ज्यावेळेस ही सेवा आम्ही करत असतो तर त्या सेवेमध्ये आमची आत्मिक देखील वाढ होत असते. म्हणून आम्हाला जर बलवान व्हायचं असेल, आत्म्यामध्ये जर आम्हाला वाढायचं असेल तर या सर्व गोष्टी घेऊन आम्हाला चालायचं. आणि पौल तिमोथेला त्या ठिकाणी हा बोध करत आहे, तू काय कर, प्रभूच्या कृपेमध्ये आत्म्यामध्ये बलवान हो. आज प्रभूच्या प्रत्येक लेकराला आत्म्यामध्ये बलवान व्हायचं. दुसऱ्या बोधाकडे आम्ही जाऊया. दुसरा बोध तो तिमोथेला तो करतो की शिपाई या नात्याने आपण दुःख सोसणारे देखील असले. आपल्याला तो देवाच्या लेकरांना तो शिपाई म्हणतो. आणि जर आम्ही शिपाई आहोत तर शिपायाचं काम आहे दुःख सोसणं. तिसरं आणि चौथ्या वाचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. तेव्हा त्याला दुसरं पत्र, दुसरा अध्याय आणि तिसऱ्या वाचनाकडे येतो. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्या बरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतलाय त्याला त्याने संतुष्ट. आम्ही शिपाई आहोत आणि मग शिपायाचं काम आहे की देवासाठी दुःख सहन कर. हा पाऊल जो आहे हा स्वतःच्या अनुभवावरून या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगतात. पौलाचं जर दुःख सहन जर आम्ही बघितलं, जर दुसरं करिंथ 11वा अध्याय आणि 23 ते 29 वचन जर वाचलं तर ते आपल्या दुःखाबद्दल तो सर्व गोष्टी या ठिकाणी सांगत आहे. आम्हाला तेवढं वाचायला वेळ नाही, पण त्या ठिकाणी तो सर्व गोष्टीचं वर्णन करतो. तो म्हणतो, मी श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाण्यात, मृत्यूच्या दाढेत पडण्यापर्यंत, 5 वेळेस यहुद्याच्या हातातून 49 फटके खाण्यापर्यंत, 3 वेळा छड्याचा मार खाण्यापर्यंत, एकदा दगड मार आणि 3 वेळास माझे गलबत, इतकं तो आपल्या दुःख सहनाबद्दल त्या ठिकाणी वर्णन. आणि प्रत्येक शिपायाचं काम आहे की प्रभूची सेवा करत असताना, त्याचं कार्य करत असताना दुःखातून आम्हाला जायचं आहे आणि हे दुःख सहन आम्हाला करायचं आहे. आणि यासाठी हा पौल तिमोथेला त्या ठिकाणी बोध करत आहे. ज्यावेळेस शिपाई आहे, शिपाई ज्यावेळेस त्या सैन्यामध्ये दाखल होतो त्यावेळेस त्याला आपलं सर्व घरदार, आपले नातेवाईक, आपले स्नेही यांच्यापासून त्यांना दूर राहावं लागतं आणि त्याच्यामध्येच त्यांना गुंतून राहावं लागतं. आम्ही देखील प्रभूच्या सेवा करत असताना ही जगिक गोष्टी आहेत, त्या जगिक गोष्टीपासून दूर राहून प्रभूच्या सेवेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. हा जो शिपाई आहे, थंडी, ऊन, वारा, पाऊस या सर्व गोष्टीचा तो त्रास सहन करत असतो आणि देशाची सेवा करत असतो. आम्ही पण प्रभूचे लोक आहोत. आम्हाला पण या दुःखातून, या त्रासातून आम्हाला जायचं आहे. तिसरा बोध या ठिकाणी पौल करत आहे आणि तो बोध असा आहे की तो म्हणतो की मल्लयुद्ध करणारे या नात्याने आपण नियमाप्रमाणे वागले. 5व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो तर त्या ठिकाणी तो म्हणतो, जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालत. आम्ही मल्लयुद्ध करणारे आहोत, आम्ही लढणारे आहोत. आणि मग आम्ही जर मल्लयुद्ध करणारे आहोत तर सर्व गोष्टीला नियम असतात आणि त्या नियमाचा आम्हाला फॉलो करायचं. पौल या ठिकाणी एका ग्रीक खेळाबद्दल सांगत आहे आणि तो ग्रीक खेळ खेळत असताना जर कुणी नियमाचं उल्लंघन केलं तर त्या खेळातून त्याला बाद केलं जात. इतकंच नव्हे, त्याचा तिरस्कार पण केला जात असे आणि त्याला शिक्षा पण होत असे. तसंच आम्ही पण ज्यावेळेस देवाची जी सेवा करत असतो, ती सेवा करत असताना देवाने आम्हाला
त्याचं मुलं बनवलं, तर त्यांनी आम्हाला काही नियम दिले. हे जे पवित्र शास्त्र आहे, ते पवित्र शास्त्र नियमाने भरलेलं आहे. आणि ते नियम आम्हाला पाळायचे, त्याची आज्ञा आम्हाला पाळायची. आणि त्याचे नियम पाळून जर आम्ही ही मल्लयुद्ध केलं, जर कुस्ती केली, नक्कीच आम्ही विजयी होऊ. आणि आमची जी सेवा आहे, ती सेवा फलद्रूप असेल. पहिलं करीन त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं जर 12 ते 15 वचन जर आम्ही वाचलं, तर त्या ठिकाणी देखील हा पौल तेच म्हणतो. पहिलं करीन 3रा अध्याय आणि 12 ते 15 पर्यंत. या पायावर कोणी सोने, रुपे, मूलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे काम त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याला तोटा होईल. तथापि तो स्वत तरला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरला. जर हे काम आमचं जर नियमामध्ये नसेल, तर या ठिकाणी पाऊल सांगतो नक्कीच त्याचा तोटा होईल. आणि जसं काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखं त्याचं तारण. म्हणून देवाने आम्हाला जी सेवा दिलेली आहे, आमची निवड केलेली आहे, तर ती एक साचेबद्ध, एक नियमाप्रमाणे देवाला आवडणारी आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ती अशी असते. आणि ज्या वेळेस आम्ही ते नियमाला धरून, देवाच्या आज्ञेला धरून ती सेवा करतो, तर ती सेवा फलद्रूप झाल्याशिवाय राहत. 4था बोध या ठिकाणी तिमोथेय पौल तिमोथेयाला करतो. आणि तो 4था बोध असा आहे की श्रम करणारे या नात्याने आपण पिकाकरिता काम केले पाहिजे. आपण सर्व प्रभूसाठी श्रम करत आहोत. हे तो 6व्या वचनामध्ये सांगत आहे. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य. तर शेतकऱ्याकडे जर आम्ही बघितलं, हा शेतकरी कष्ट करणारा असतो, श्रम करणारा असतो. त्याला शेतीची मशागत करावी लागते, पाणी घालावं लागतं, बी पेरावं लागतं, योग्य प्रकारचं त्या ठिकाणी खत घालावं लागतं. आणि हे सर्व ज्यावेळेस तो कष्ट करतो, ते कष्ट केल्यानंतर त्यांनी जे बी पेरलेलं आहे, ते बी फलद्रूप, त्याचं रोपामध्ये, त्याच्या झाडामध्ये रूपांतर होतं, ते पीक येतं. आणि मग त्याला तो, तसंच आम्ही पण जे प्रभूचे लोक आहोत, ते प्रभूचे लोक प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी श्रम करणारे असे असले पाहिजे. देवाच्या कामासाठी आम्ही श्रम करणारे असले. पौलाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, पौलाने आपलं सर्व घरदार सोडून देवाच्या कार्यासाठी, राज्यासाठी त्याने श्रम केलेला, त्रास सहन केलेला. आणि हीच गोष्ट तो पौल तिमोथेयाला बोधाच्या रूपाने तो सांगतो. आम्ही जर बीज पेरलं नाही, तर त्या ठिकाणी रोपट येणार नाही, फळ येणार नाही, त्या ठिकाणी कापणी येणार. जर कापणी करायची, तर आम्हाला बी पेरावं लागतं. आणि बी पेरण्यासाठी आम्हाला श्रम करावा लागेल. म्हणजे जे सुवार्ता आहे, सुवार्ता आम्हाला प्रत्येकाकडे घेऊन जावं. देवाचं वचन जे बी आहे, आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जावं लागतं. आणि ते आम्हाला पेरावं. ज्यावेळेस आम्ही पेरतो, त्यावेळेस ते वचन त्याच्या अंतःकरणामध्ये कार्य करून फलद्रूप, ते रोपट्याचं, त्या अंकुराचं रोपट्यामध्ये, झाडामध्ये रूपांतर. म्हणून आम्ही जे प्रभूचे जे लोक आहोत, ते आम्ही प्रभूचे लोक श्रम करणारे असे असले पाहिजे. आणि या ठिकाणी आज तो बोध करत आहे की श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे. जर आम्ही श्रम केलं, तर आम्हाला पीक मिळेल. बऱ्याच ठिकाणी आज अशी परिस्थिती आम्हाला मंडळामध्ये बघायला मिळते. मंडळामध्ये जी संख्या आहे, ती हाताच्या बोटावर मोजण्या येण्यासारखी आहे. ही अशी परिस्थिती का आहे?
कारण आम्ही श्रम करत नाही. आम्ही एका जागेवर बसून आहोत. आम्ही प्रभूसाठी कष्ट करणारे असे लोक असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही श्रम करतो त्याचं फळ आम्हाला नक्कीच बी पेरण्याचं, वचन पेरण्याचं जे श्रम आहे ते श्रम आम्हाला करायचं. आणि एक दिवस असा येईल ते पीक आम्ही वढत. आज पौलाने इतकं श्रम केलं, इतकं पीक केलं, तर ज्यावेळेस प्रभूचं येणं होईल स्वर्गामध्ये, आम्ही ज्यावेळेस सर्वजण असू त्यावेळेस त्याचं जे पीक आहे, त्याचे जे आत्मिक जे फळं आहे त्या ठिकाणी ते असणार. आणि तो पण त्या ठिकाणी बघणार आणि त्याचा त्या ठिकाणी मुकुट देऊन सत्कार करणार. आज पण आम्हाला श्रम करून न्यायाच्या दिवशी प्रभू समोर आम्हाला धैर्याने उभं राहील. पाचवा जो बोध या ठिकाणी पौल तिमोथेला करत आहे, आणि तो म्हणतो की कामकरी या नात्याने आपण आपली हत्यारे वापरण्यात तरबेज झालं पाहिजे. 15 वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्या ठिकाणी तो म्हणतो, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यात होईल तितका प्रयत्न. आम्ही देवाचे जे लेकर आहोत ते आम्ही त्याचे कामकरी आहोत. आणि आम्ही जर कामकरी आहोत तर आम्हाला काहीतरी हत्यार पाहिजे ना. प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीजवळ हत्यार असतं. देवाने पण आम्हाला काम दिलेलं आहे आणि मग तो विदाऊट हत्याराचं आम्हाला काम देत. आम्हाला त्याने हत्यार दिलेलं आहे आणि ते हत्यार म्हणजेच देवाचं जे वचन आहे ते आहे. देवाचं वचन आमच्यासाठी काय आहे? हत्यार आहे. एक दुधारी तलवारी सारखं आहे. आणि हे हत्यार आम्हाला वापरता आलं. आणि मग हे जर हत्यार देवाचं वचन जर आम्हाला वापरायचा असेल, त्याचा जर उपयोग करायचा असेल, तर त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्याच्यामध्ये तरबेज व्हावं लागेल. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला शास्त्राभ्यास आणि मनन या गोष्टी या प्रत्येक काम करायच्या देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये पाहिजे. शास्त्राभ्यास आणि वाचन. आणि नुसतं शास्त्राभ्यास आणि वाचनच नव्हे, तर त्याच्यातून आम्हाला 3 गोष्टी काढायच्या आहेत. ते म्हणजे आम्हाला शोधून काढायचं. शास्त्र वाचत असताना त्याला आम्हाला काय करायचं? शोधून काढायचं. आता वचन वाचायला वेळ नाही. योहान सुवर्तमान 5वा अध्याय आणि 39वा वचन. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता. पण त्याच्या खाली तुम्ही एक फूटनोट जर बघितली तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ लिहिला, तुम्ही शास्त्रलेख शोधित जा. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो आम्हाला शास्त्रलेख काय करायचा आहे? शोधायचा आहे. आणि नुसतं शोधून थांबायचं नाही. दुसरी गोष्ट करायचं, आम्हाला आतमध्ये पण घ्यायचं. शास्त्रलेख जे वचन आहे ते आम्हाला काय करायचं? आतमध्ये घ्यायचं. तुम्ही कलस्यकाराचं पत्र 3रा अध्याय आणि 16वा वचन जर वाचलं तर ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहा. जे शोधलेलं वचन आमच्यामध्ये कसं असलं पाहिजे? भरपूर असं असतं. आणि तिसरी गोष्ट, आम्हाला ते बाहेर पण काढायचं. नुसतं शोधायचं आणि घ्यायचं, जवळच ठेवायचं नाही. ते आम्हाला बाहेर पण काढायचं. बाहेर काढायचं म्हणजेच आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या आचरणामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये ते जे वचन आहे ते इतरांना दिसलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ज्यावेळेस असं घेतो तर मग त्याचा उपयोग आम्हाला या जगामध्ये हत्यारासारखा. प्रभू येशू ख्रिस्ताची ज्यावेळेस परीक्षा चालू होती, सैतान त्याच्या समोर उभा होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे हत्यार काढलं. कोणतं हत्यार? वचनाचं हत्यार. आणि वचनाचं हत्यार ज्यावेळेस काढलं त्यावेळेस हा जो सैतान आहे तो काय झाला? पळून. वचन जर आमच्याकडे असेल, हे हत्यार जर आमच्याकडे असेल आणि ते चालवण्यात जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे तरबेज जर असेल तर सैतान आमच्या पुढे टिकाव धरणार. 6वी गोष्ट थोडक्यात आपण बघू, आणि तो म्हणतो, पात्र या नात्याने आपण स्वच्छ व प्रभूच्या कामाला नेहमी तयार असतो. 20वा आणि 21वा वचन. मोठ्या घरात केवळ सोन्याचे व चांदीचे, रुपयाचे पात्र असतात असे नाही, तर लाकडाचे व मातीचे असतात. त्यापैकी कित्येकाचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर पवित्र केलेले
स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र. आम्ही देवाच्या दृष्टीने पात्र आहोत, आम्ही भांडी आहोत आणि देव या भांड्याचा उपयोग करून घेत आहे. भांड सोन्याचं असो, चांदीचं असो, मातीचं असो, कसलं पण असो, देव त्याचा उपयोग करून घेतो. पण आठ काय आहे, ते भांड असं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. भांड जर अशुद्ध जर असेल तर देव त्या पात्राचा उपयोग करून घेणार. म्हणून आमचं जे जीवन आहे ते शुद्ध पवित्र असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस शुद्ध आणि पवित्र जीवन असतं त्यावेळेस देव या पात्रांचा उपयोग त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या राज्याच्या वाढीसाठी. आता हे पात्र शुद्ध कुणी करायचं? 21व्या वचनामध्ये तो सांगतो, तुम्ही स्वतः हे शुद्ध करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला या सर्व गोष्टीपासून शुद्ध करतं. पण ज्यावेळेस या जगामध्ये राहत असताना आम्ही आमच्या आचरणामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, कृतीमध्ये शुद्धता आणि पवित्रता पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पण पवित्र. या 6 गोष्टीचा बोध पौल या तिमोथेला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जर जीवनाकडे जर बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी, ज्यावेळेस लूका वर्तमान 1 अध्याय आणि 80वा वचन जर आम्ही वाचतो तर त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यामध्ये बलवान होते. आमचा प्रभू येशू ख्रिस्त 3.5 वर्ष जगात असताना अनेक दुःखामधून गेला, अनेक दुःख सहन केले. आणि या जगामध्ये तो राहत असताना त्याने नियमाचं पालन केलं, देवाच्या आज्ञाचं त्याने पालन केलं. एवढंच काय तर त्याने सरकारचा जो कर आहे तो कर देखील त्याने कधीच कोणतेच नियम त्याने मोडले, नियमशास्त्राचे नियम देखील त्यांनी मोडले नाही. तो म्हणतो, मी आलो नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही तर ते पूर्ण करण्यासाठी. आणि त्याच्याद्वारे त्याने जे कार्य केलं त्या कार्याचं हे आज आम्ही पीक बघतो. त्याचं सर्व काय आहे, पीक आहे. आणि आमचा प्रभू वचनामध्ये पण तरबेज होता. 12 वर्षाचा असताना सुद्धा तो वचनाने भरलेला होता आणि त्या शास्त्री आणि पुरुषाबरोबर तो बोलवतो. आणि आमचा प्रभू निष्कलंक आणि पवित्र असा आमचा प्रभू सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण. आणि आज आम्हाला पण या गोष्टी करायचा आहे.